श्री स्वामी समर्थ. आजची ही कथा आहे एका श्रीमंत व्यापाऱ्याची, ज्याच्याकडे पैसा, जमीन, नोकर-चाकर सर्व काही होते. पण त्याला स्वतःच्या संपत्तीचा इतका गर्व होता की तो गरीब लोकांचा अपमान करत असे. एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला सांगितले, अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांच्या दर्शनाला चल. व्यापारी हसला आणि म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे, मला कोणाच्या आशीर्वादाची गरजच नाही. मित्राच्या आग्रहामुळे तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ एका झाडाखाली बसले होते. अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी आले होते. व्यापारी स्वामींसमोर उभा राहिला. त्याला वाटले की स्वामी त्याचे कौतुक करतील, पण स्वामी त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले, रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त असतो. व्यापाऱ्याला हे शब्द समजले नाही. तो रागाने निघून गेला. काही महिन्यात त्याच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. गोदामाला आग लागली, कर्ज वाढले. मित्रांनी साथ सोडली. ज्यांच्याकडे तो गर्वाने पाहायचा त्यांच्याकडेच आता मदतीसाठी जावे लागले. तेव्हा त्याला स्वामींचे शब्द आठवले. तो पुन्हा अक्कलकोटला गेला. यावेळी त्याच्या डोळ्यात गर्व नव्हता, तर पश्चाताप होता. तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, माझी चूक झाली, मला माफ करा. स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले, संपत्ती माणसाला मोठे बनवत नाही, नम्रता त्याला महान बनवते. हे शब्द त्याच्या हृदयात उतरले. त्या दिवसापासून व्यापाऱ्याने गरिबांना मदत करायला सुरुवात केली. कोणाचाही अपमान केला नाही. प्रामाणिकपणे व्यापार सुरू केला. हळूहळू त्याचा व्यवसाय पुन्हा वाढू लागला. पण यावेळी त्याच्याकडे फक्त पैसा नव्हता, तर लोकांचा विश्वास आणि आशीर्वादही होता. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप महत्त्वाचा आहे. अहंकार माणसाला खाली आणतो, तर नम्रता त्याला उंच घेऊन जाते. श्री स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही यश मिळाले तरी नम्र राहा, चांगले कर्म करा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा. श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.